हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वीचा पार्ट 1चा वर्ग समीकरण हा चॅप्टर आहे. त्याच्यामधील नाही का आपल्याला पूर्ण वर्ग पद्धत ही पद्धत अभ्यासायची आहे. तर सराव संच 2.3 त्याच्यामधलं पहिले एक्झाम्पल कसं आहे बघा. हे जे पहिले एक्झाम्पल आहे, एक्सचा वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 अशा प्रकारे एक्झाम्पल आहे. आणि हे आपल्याला नाही का एक्झाम्पल पूर्ण वर्ग पद्धतीने सॉल्व करायचं आहे. तर बघा, अगोदर आपल्याला नाही का वर्ग समीकरणाचं बेसिक सांगतो. जे आपलं स्टँडर्ड फॉर्म आहे असं आहे बघा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 बरोबर. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. आपण जेव्हा पूर्ण वर्ग पद्धतीने नाही का इक्वेशन सॉल्व करतो, अशा वेळी काय करायचं, जे वर्गीय पद आहे त्याचं सहगुणक कधी बी एक असायला हवा. मग ह्या समीकरणमध्ये एक आहे का, काही नाही म्हणजे एक आहे, मग चालते. तर नंतर काय करायचं, जी स्थिर संख्या आहे म्हणजेच सी कॉन्स्टंट नंबर आहे, तो कधी बी नाही का उजव्या साईडला नाही का ट्रान्सफर करायचा. कसं बघा, तर एक्सचा वर्ग x² प्लस एक्स हे -20 पुढं जर गेलं तर काय होणार आहे, +20 होणार आहे. अशा प्रकारे आता नंतर आपली जी असते पद्धत, ते आपल्याला तिसरं पद शोधायचं असते. मग तिसरे पद त्याचा फॉर्म्युला असा राहील बघा, तिसरे पद बरोबर ती कंसामध्ये 1/2 गुणिले जे तुमचा एक्स आहे, एक्स बरोबर, एक्सचा सहगुणक घ्यायचा, म्हणजेच एक्सचा सहगुणक घ्यायचा आणि ते सर्व ब्रॅकेटचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. आता इथं एक्सचा सहगुणक किती आहे, काही नाही म्हणजे एक आहे. म्हणजे असं होईल, तिसरे पद असं होईल आपलं, 1/2 गुणिले एक्सचं सहगुणक हे समीकरणमध्ये नाही म्हणजे एक आहे, कंसाचा वर्ग. फायनल जर कॅल्क्युलेशन झालं ह्याचं तर कसं होईल, 1/4 होणार आहे. हे आपलं तिसरे पद आहे. तिसरे पद काय करायचं, डाव्या बाजूमध्ये आणि उजव्या बाजूमध्ये ॲड करायचं, जेणेकरून ती पूर्ण वर्ग नाही का होणार आहे. मग असं होईल, एक्सचा वर्ग अधिक एक्स हे प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4 अशा प्रकारे. ओके. नंतर काय करायचं, जे पहिलं पद आहे त्याचं स्क्वेअर रूट घ्या बरं. काय असणार आहे, एक्स असणार आहे. x² स्क्वेअर रूट एक्स, इथं साईन कोणतं आहे, प्लस, इथं प्लस लिहा. 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ किती रे, 2, कंसाचा वर्ग. म्हणजे हे सर्व नाही का जी एक्सप्रेशन आहे त्याला मी असं लिहू शकतो बरोबर. ती इथं तिरकस गुणाकार करा, 4 गुणिले 20, 20 चौक किती रे 80 आणि 1 81, छेदामध्ये काय होणार आहे, 4 राहणार आहे. अशा प्रकारे बरोबर. आता काय करायचं, आपण एक्सचे व्हॅल्यू शोधणार आहेत. तर अशा वेळी काय करायचं बघा, इथं म्हणजे वर्ग काढायचा आहे मला. तर काय करणार, मी दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन बघा, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतले तर हा वर्ग आणि वर्गमूळ साईन कॅन्सल होणार आहे. फक्त ब्रॅकेटमध्ये असं शिल्लक राहणार आहे, एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू काय होणार आहे रे, आता 81चं वर्गमूळ काय असणार आहे, 9 असणार आहे. परंतु वर्गमूळ काढल्याच्या नंतर प्लस मायनसमध्ये असणार आहे, एक तर ऋण संख्येचं वर्गमूळ असणार आहे किंवा धनसंख्येचं. म्हणजे 81चं वर्गमूळ किती रे, 9, छेदामध्ये 4चं वर्गमूळ किती, 2, प्लस मायनस असणार आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू बघा, देअरफॉर एक्स इक्वल टू काय होणार आहे, 1/2 नाही का पुढं पाठवा, म्हणजे असं होईल ते -1/2 प्लस मायनस हे 9/2 असणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता ह्याच्यामध्ये एक्सचे 2 व्हॅल्यू असणार आहेत बघा. पहिली व्हॅल्यू काय असणार आहे, एक्स इक्वल टू -1, एकदा मी प्लस घेतो बघा, दोन्ही छेद सारखेत, दोन्हीपैकी एक छेद घेतला तर चालतो का, चालणार आहे. किंवा -1, एकदा मायनस व्हॅल्यू घ्या, दोन्हीपैकी एकच छेद घेतो. मग एक्सचं फायनल रूट्स काय असणार आहेत, एक्स बरोबर ती हे 9मधून 1 गेला, खाली किती राहिले, 8, छेदामध्ये 2, किंवा हे मायनस मायनस प्लस होतं, 9 1 झाले रे 10, मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर, छेदामध्ये काय 2. फायनल आन्सर असणार आहे एक्स बरोबर ती 2नी भाग द्या, 2 चौक किती 8, कॉमा किंवा 2 पंचे किती रे
10 मायनस असल्यामुळं मायनस. एक्सचे व्हॅल्यू काय आले रे, एक्सचे रूट्स काय आले +4 किंवा -5. अशा प्रकारे मित्रांनो हे वर्ग पद्धतीने पूर्ण वर्ग पद्धतीने आपण नाही का रूट्स एक्सचे नाही का मूळ शोधलेले आहेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बघा दुसऱ्या क्रमांकाचा एक्झाम्पल असा आहे x² + 2x - 5 = 0. बरोबर. तर आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला नाही का जी पहिली कंडिशन सांगितली तशा पद्धतीने बघा पहिल्यांदा नाही का स्थिर पद नाही का डाव्या साईडला उजव्या साईडला पाठवा. वर्गीय पदाचा सहगुणक किती बघा बरं, काही नाही म्हणजे एकच असायला हवा तरच चालणार आहे, नाही तर मग आपल्याला काहीतरी नवीन करावं लागणार आहे. तर बघा एक वेळेस असंच लिहितो x² + 2x - 5 = काय 0. आता स्थिर पद नाही का पुढं पाठवा बरं, म्हणजे असं होईल x² + 2x हे +5 -5 पुढे गेलं काय झालं रे +5 झाले. बरोबर. आता नंतर काय होणार आहे आपल्याला तिसरे पद शोधायचे. बघा तिसरे पद शोधत असताना काय रे फॉर्म्युला 1/2. एक्सचा सहगुणक किती रे ते 2 आहे. 2चा काय करायचा सगळ्या ब्रॅकेटचा वर्ग करायचा. हे 2 2 कॅन्सल राहिले एकच. 1चा वर्ग किती रे एकच. आणि हे जे आले तिसरे पद डावी साईडमध्ये आणि उजव्या साईडमध्ये नाही का ॲड करायचं आहे. मग असं होईल x² + हे 2x + 1 बरोबर ती 5 + हे 1 दोन्ही बाजूमध्ये ते नाही का तिसरे पद ॲड केले. आता ह्याचं काय करायचं रे, ह्याला नाही का फॉर्म्युलामध्ये लिहा बघा a² + b² हे स्ट्रक्चर आहे. त्याला a² + b² मध्ये लिहा. इथे x असणार आहे बघा ह्याचं वर्गमूळ काय असणार आहे रे 1 असणार आहे त्याचा वर्ग बरोबर ती इकडे ॲडिशन करून घ्या किती आले रे 5 आणि किती 6 आले. एवढं क्लिअर झालं. आता नंतर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतले तर असं होईल x + 1 बरोबर ती ± काय होणार आहे 6 होणार आहे. बरोबर. आता 1ला पुढं पाठवा बरं x बरोबर ते असं होईल हे -1 ± काय होणार आहे 6. आपण आणखी नाही का √6ला मॉडिफाय करू शकतो. कसं x बरोबर ती हे -1 हे ± मॉडिफाय करता येणार नाही. बरोबर आहे. लास्ट हेच राहील कारण दोन्ही बी नाही का त्याचे फॅक्टर्स काय होणार आहेत प्राईम असणार आहेत. त्याच्यामुळे नाही का बाहेर निघणार नाही वर्गमुळाचे. त्याच्यामुळे फायनल आन्सर हेच असणार आहे. वर्गमुळात किती रे 6 म्हणजे 1 प्लस घ्या आणि 1 मायनस घ्या. बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल कसं असणार आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे तिसऱ्या क्रमांकाचं m² - 5m = काय रे -3. आता हे इक्वेशनमध्ये काय केलेलं आहे स्थिर पद आपल्याला डायरेक्ट अगोदरच नाही का उजव्या साईडला दिलेलं आहे. मग डायरेक्ट तिसरे पद शोधा. एक वेळेस गिवन केलं तरी चालेल. बघा गिवन m² - 5m = काय रे -3. मग थर्ड टर्म किंवा तिसरे पद बघा तिसरे पद बरोबर ती काय असते रे 1/2 गुणिले mचा सहगुणक. आता इथे mचा सहगुणक -5 आहे. मग सगळ्यांचा वर्ग करा. आता मला सांगा बरं ऋण संख्येचा वर्ग काय असतो धनसंख्या म्हणजे मायनस नंबरचा वर्ग ऑलवेज काय असतो रे प्लस असतो. 5चा वर्ग किती 25 छेदामध्ये 2चा वर्ग किती 4. आता हे थर्ड टर्म नाही का दोन्ही बाजूमध्ये ॲड करा म्हणजेच असं होईल देअरफॉर m² - 5m प्लस हे 25 छेदामध्ये किती 4 बरोबर ती -3 अधिक 25 छेदामध्ये किती रे 4. अशा प्रकारे झालेला आहे. आता नेक्स्ट बघा आता हे mचं वर्गमूळ काय असणार आहे m असणार आहे हे वजा साईन 25चं वर्गमूळ 5 4चं वर्गमूळ किती रे 2 याला ब्रॅकेट ठेवा स्क्वेअर करा बरोबर ते तिरकस गुणाकार करा 4 त्रिक 12 इथं -12 आणि छेद काही नाही म्हणजे ह्याला 1 4 1 4च असणार आहे छेदामध्ये. हे 25 ॲज इट इज राहतील छेदामध्ये किती रे 4 बरोबर. म्हणजेच m - 5 छेदामध्ये 2 कंसाचा वर्ग बरोबर ती. आता ह्यांचं नाही का सबट्रॅक्शन करा 5 मधनं 2 गेले खाली किती राहिले 3 आणि 2 मधून नाही का 1 गेला खाली राहिला 1 छेदामध्ये किती रे 4 बरोबर.
आणि मोठ्या संख्येचं चिन्ह नाही का हे अधिक 13 असणार आहे. आता दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घ्या बरं. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतले तर काय होणार आहे, m वजा 5/2 बरोबर ती प्लस मायनस 13चं वर्गमूळ निघते का नाही, ते काही मूळ संख्या आहे मग त्याला वर्गमूळातच ठेवा. छेदामध्ये 4चं वर्गमूळ निघते कारण 4 ही पूर्ण वर्ग संख्या. 4चं वर्गमूळ किती 2 वजा 5/2ला पुढं पाठवा म्हणजेच m बरोबर ते असं होईल अधिक 5/2 हे प्लस मायनस अंडर रूट काय होणार आहे 13 डिवाइड काय होणार आहे 2 बरोबर. आता नंतर m बरोबर ती छेद कसा आहे रे, सारखा आहे. छेद जर सारखा असेल तर काय होणार रे, त्याच्यामध्ये नाही का दोन्हीपैकी एकच घेतला जाणार म्हणजे 5 हे प्लस एकदा घेतो वर्गमुळात 13/2 किंवा एकदा मायनस घेतो 5 वजा वर्गमुळात 13 छेदामध्ये दोन्हीपैकी छेद एकच. अशा प्रकारे मित्रांनो तिसऱ्या क्रमांकाचं नाही का एक्झाम्पलचं सोल्युशन असणार आहे. नेक्स्ट पाहूया बघा. चौथ्या क्रमांकाचं असं आहे 9y² - 12y + 2 = 0. आता ह्याला कसं सॉल्व करायचं बघा. आता एक वेळेस ॲज इट इज लिहितो बघा. 9y² वजा हे 12y स्थिर संख्या लगेच नाही का राईट साईडला पाठवा. आधी काही तर पुढे गेलं काय होणार आहे वजा 2 होणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता नेक्स्टची काय असणार आहे स्टेप, जे वर्ग आहे का वर्गीय पद आहे त्याचा सहगुणक ऑलवेज 1 असायला हवा. मग काय करावं लागणार आहे मला 1 आणण्यासाठी, इथं काय आहे 9 आहे 9नेच भाग द्यावा लागणार आहे. म्हणजेच दोन्ही बाजूंना 9ने भाग देऊन आता दोन्ही बाजूंना काय करायला मी 9ने भाग द्यायलो बघा. मग असं होईल 9y² डिवाइड 9 मायनस हे 12y डिवाइड 9 = हे -2 डिवाइड काय होणार आहे 9. दोन्ही बाजूंना मी काय केलं रे 9ने भाग दिला तर असं होईल हे 9 × 9 म्हणजे फायनली असं होईल y² मायनस ह्याला संक्षिप्त रूप द्या किंवा ॲज इट इज ठेवा. कसं केलं ते चालेल. तर बघा मी काय करतो संक्षिप्त रूप देतो ह्याला किंवा ॲज इट इज ठेवलं तरी काही फरक पडत नाही. तर 3ने भाग जातो बघा. मग काय होणार आहे 3 चौक किती रे 3 चौक 12 आणि खाली काय होणार आहे 3 त्रिक 9 y बरोबर ती काय -2 डिवाइड काय होणार आहे 9. मला तिसरे पद शोधायचं आहे. मी काय करणार मग तिसरे पद बघा थर्ड टर्म. आता माझं डायरेक्ट असं लिहितो थर्ड नाही का टर्म म्हणजे टी बरोबर. तर काय करायचे डायरेक्ट लिहित आपलं तिसरे पद बरोबर ते काय असणार आहे 1/2 आणि मिडल टर्मचा सहगुणक घ्यायचा. कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म म्हणजे वायचा सहगुणक काय रे वजा 4/3 काय 3 आहे कंसाचा काय वर्ग. मग फायनली काय होणार आहे हे 2 × 2 = 4 2/3 वजा संख्येचा ऑलवेज काय असतो रे धनसंख्या असते म्हणजे 2चा वर्ग किती 4 3चा वर्ग किती 9. ही दोन्ही बाजूमध्ये ॲड करायचं. मग कसं होणार आहे वायचा वर्ग वजा 4/3y बेरजेमध्ये 4/9 बरोबर ती वजा 2/9 इथं काय बेरजेमध्ये 4/9 काय रे 9. इथपर्यंत क्लिअर झालं. आता नंतर काय असते मग इथं y लिहिलं इथं चिन्ह काय वजा 4चं वर्गमूळ किती रे 2 हे 9चं वर्गमूळ किती रे 3 याला नाही का होलचा स्क्वेअर करा बरोबर ती. हे बघा रे इथे छेद समान आहे अंशाची जी क्रिया आहे ती केली जाते. मग इथं मायनस इथं प्लस 4मधनं 2 गेले खाली किती राहिले रे +2 राहिले काय राहिले +2 छेदामध्ये दोन्ही छेदापैकी एक छेद घेतला. इथपर्यंत समजलं असेल. आता काय करा दोन्ही बाजूंचे काय करा रे वर्गमूळ घ्या. वर्गमूळ जर घेतलं तर कंसातलं शिल्लक राहणार आहे म्हणजे y वजा 2/3 बरोबर ती इकडे कशाचं वर्गमूळ निघते बघा 2चं निघत नाही त्याला अंडर रूटमध्ये ठेवतो छेदामध्ये 9चं वर्गमूळ किती 3 वजा 2 छेदामध्ये नाही का पुढं पाठवा म्हणजे फायनल असं होईल देअरफॉर y = काय होणार आहे रे +2/3 हे प्लस मायनस ह्याचं अंडर रूट काढलं तर काय होणार आहे प्लस मायनस निघणार आहे हे प्लस मायनस असणार आहे. वर्गमुळात काय 2/3 काय रे 3 हे दोन्हीपैकी काय करा छेद समान आहे दोन्हीपैकी एकच छेद घ्या y बरोबर ते फायनली असं असन एकदा प्लस घेतो छेदामध्ये 3 किंवा एकदा मायनस घेतो 2 आधी वजा वर्गमुळात 2/3 काय 3 याचं ह्या क्वेश्चनचं फायनल आन्सर असणार आहे.
आता नेक्स्ट पाहूया बघा 5व्या क्रमांकाचं एक्झाम्पल असं आहे 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर ती 0. काय करायचं एक वेळेस ॲज इट इज लिहा 2y स्क्वेअर हे ॲज इट इज लिहिताना काय करूया आपण स्थिर संख्या डायरेक्ट पुढं पाठवूया. हे अधिक 10 पुढे गेलं काय झालं रे वजा 10 झाले. आणि सांगितल्याप्रमाणे नेक्स्ट स्टेप काय असणार आहे आपली वर्गीय पदाचं सहगुणक ऑलवेज 1 असायला हवा. मग काय करणार आपण दोन्ही बाजूंना काय करणार आहे दोन्ही बाजूंना काय करणार 2 ने भागणार बाजूला काय रे दोन्ही बाजूंना 2 ने भागून का द्यायचं रे 2 ने भागून कारण भाग देऊन करा भाग देऊन कारण इथं वर्गीय पदाचा सहगुणक 2 असल्यामुळे दोन्ही बाजूंना काय करणार आहे मी 2 ने भाग देणार आहे. मग काय होणार आहे रे 2y वर्ग छेदामध्ये 2 अधिक हे 9y छेदामध्ये काय होणार आहे 2 बरोबर ती वजा 10 छेदामध्ये काय असणार आहे 2 असणार आहे. हे 2 एक 2 म्हणजेच फायनली y स्क्वेअर हे प्लस 9 छेदामध्ये 2y बरोबर ती 2 पंचे 10 वजा 5. आता नंतरची स्टेप काय असते रे आपल्याला तिसरे पद शोधायचे. तिसरे पद शोधत असताना त्याचा फॉर्म्युला 1 छेदामध्ये 2 गुणिले मिडल टर्मचा नाही का सहगुणक घ्या 9 छेदामध्ये 2 त्याचा वर्ग करा. इथं काय होणार आहे 9 1 9 छेदामध्ये बेदोनी किती रे 4 या सर्वांचा वर्ग करा. आता 9चा वर्ग किती असतो रे 81 बरोबर छेदामध्ये 4चा वर्ग किती असतो रे 16 आणि दोन्ही बाजूमध्ये हे ॲड करा. थर्ड टर्म आहे का दोन्ही बाजूमध्ये ॲड जर केली तर असं होईल y स्क्वेअर प्लस हे 9 डिवाइड 2 हे y हे प्लस 81 डिवाइड काय असणार आहे 16 बरोबर ती हे -5 प्लस 81 डिवाइड 16 अशा प्रकारे. आता नंतर ह्याला काय करा आता ह्या स्ट्रक्चरमध्ये लिहा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या म्हणजे इथं वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं वाय इथं प्लस साईन असल्यामुळे प्लस घेतलं. 81चं वर्गमूळ किती रे 9 छेदामध्ये 16चं वर्गमूळ किती 4 व कंसाचा वर्ग बरोबर ती हे बघा रे 16 85 बरोबर 16 85 81मधून 80 गेले खाली राहिला 1 छेदामध्ये 16 1 16 म्हणजे छेद काही नाही ह्याला 5ला 1 असतोय बघा 16 1 16 फायनली 1/16 आलं. आता काय करणार मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड हे दोन्ही बाजूंचे वर्गमूळ जर घेतले तर फक्त हे कंसातलं शिल्लक राहणार आहे म्हणजेच y अधिक हे 9 छेदामध्ये 4 बरोबर ती इथं प्लस मायनस हे 1चं वर्गमूळ 1च असते 16चं वर्गमूळ किती रे 4 झालं. आता हे 9 छेदामध्ये 4 पुढं ट्रान्सफर करा असं होईल y बरोबर ती हे -9 छेदामध्ये 4 हे प्लस मायनस 1 छेदामध्ये 4 असणार आहे. नेक्स्ट काय असणार आहे आपल्याला नेक्स्ट काय करावं लागणार आहे देअरफॉर y इज इक्वल टू काय होणार आहे हे डिनोमिनेटर जर इक्वल असेल न्यूमरेटरची जी क्रिया आहे ती केली जाते बघा -9 इथे एकदा प्लस घेतो हे +1 डिवाइड दोन्हीपैकी छेद 1 घेतो किंवा हे -9 एकदा मायनस घेतो -1 डिवाइड काय होणार आहे रे 4 होणार आहे. आता फायनल करून घ्या बरं त्याचं y बरोबर ते काय होणार आहे हे 9मधनं 8 गेलं काय राहिलं 9मधनं 1 गेला वजा 8 राहिला छेदामध्ये किती 4 किंवा हे वजा वजा अधिक असते 9 ने किती 10 मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -10 छेदामध्ये किती रे 4 म्हणजेच y बरोबर ती 4 2 8 वजा 2 आलं किंवा हे आता इथं तर पूर्ण भाग जात नाही संक्षिप्त रूप द्या म्हणजे 5ने भाग 2 ने भाग जातो 2 पंचे 10 खाली 2 दोन्ही 4 म्हणजे 5 छेदामध्ये 2 वायच्या किमती असणार आहेत अशा प्रकारे. आता नेक्स्ट पाहूया तर बघा 6व्या क्रमांकाचं लास्ट एक्झाम्पल आहे बघा 5x² इज इक्वल टू काय 4x + 7. आता काय करा जे वर्गीय पद आहे आपल्याला डावीकडे दिलेले मग असं करा 5x वर्ग फक्त नाही का मिडल टर्म अलीकडे घ्या हे -4x प्लस आहे तर मायनस होईल बरोबर ते कॉन्स्टंट टर्म नाही करायचं साईडलाच राहू द्या नाहीतरी आपल्याला नाही का डाव्या साईडकडून उजव्या साईडला आपण घेत असतो तर इकडेच राहू द्या. आता काय करा बघा इथं वर्गीय पदाचं सहगुणक 5 आहे मला एक करायचं आहे मग काय करणार दोन्ही बाजूंना काय करणार रे दोन्ही बाजूंना 5 ने भागून दोन्ही बाजूंना काय केलं आता तुम्ही लिहे 5 ने भागून ओके. तर काय होणार आहे रे 5x वर्ग छेदामध्ये 5 वजा 4x छेदामध्ये काय रे 5 बरोबर ती 7 छेदामध्ये 5 असणार आहे. इथपर्यंत समजलं असेल बघा 5 1 5 फायनली x² -4 डिवाइड काय होणार आहे 5x इज इक्वल टू हे 7 डिवाइड किती 5. आता आपल्याला थर्ड टर्म शोधायची फॉर्म्युला काय थर्ड टर्मचा बघा
थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे बघा, 1/2 गुणिले आपलं मिडल टर्मचा कोएफिशियंट घ्या. काय रे, -4 किती 5, सगळ्यांचा वर्ग करा. हे बे बे दोन्ही 4 म्हणजे -2/5 आले. वजा संख्येचा वर्ग काय असतो, अधिकच असते बघा. 2चा वर्ग 4, 5चा वर्ग किती रे 25, दोन्ही साईडमध्ये ॲड करा. असं होईल x² - 4/5x हे प्लस 4/ काय होणार आहे 25 होणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं बरोबर. ते पुढं नाही का 7/5 आहे, हे प्लस 4/ काय होणार आहे रे 25. इथपर्यंत क्लिअर झालं. आता नेक्स्ट काय असणार आहे बघा, त्याला ब्रॅकेटमध्ये घ्या बघा. असं होईल x हे वजा चिन्ह इथं वजा घ्या, 4चा वर्गमूळ 2, 25चा वर्गमूळ किती रे 5, ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर. ते आता अंशाला आणि छेदाला 5ने घ्या, कारण इथं 25 छेद इथं काय करायचं 5 आहे. मग कशाने गुणलं नाही का 25 होणार आहे 5ने. मग अंशाला आणि छेदाला काय करा 5ने गुणून घ्या, म्हणजे 7 × 5 छेदामध्ये 5 × 5, जेणेकरून आपला छेद काय होणार आहे समान होणार आहे. असं होईल. आता नेक्स्ट बघा, एक वेळेस ॲज इट इज लिहितो, x - 2/ किती 5 ब्रॅकेट स्क्वेअर बघा रे. 7×5 = 35, हे 5×5 = 25. छेद जर समान झाला, अंशाची जी क्रिया ती केली जाते. 7×5 = 35 आणि 4 किती रे 35 आणि 4 किती 39, छेदामध्ये इथं काय असणार आहे 25. इथपर्यंत क्लिअर झालं. आता काय करायचं, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ, ज्याचं वर्गमूळ निघते त्याचं वर्गमूळ घ्या. मग इथं होणार आहे असं x - 2/5 हे वर्ग आणि वर्गमूळ निघून गेले. इकडे काय प्लस मायनस वर्गमूळात. आता 39चं वर्गमूळ निघत नाही बघा, त्याला वर्गमूळ साईनमध्येच ठेवलं. 25चं वर्गमूळ किती रे 5. इथपर्यंत क्लिअर झालं बरोबर. तर आता काय करायचं, ही टर्म आहे का ही कॉन्स्टंट आहे ना, -2/5 राईट साईडला ट्रान्सफर करा. मग असं होईल फायनली x = मायनस इथे प्लस होणार आहे, इथे प्लस मायनस √39 किती रे 5. ओके. आता फायनल काय करायचे, दोन किमती असणार आहेत, छेद समान आहे. मग एक प्लसला आणि एक प्लस लिहा आणि एक मायनस लिहा, म्हणजे 2 प्लस लिहितो एकदा, 39 दोन्ही छेदापैकी एक छेद घेतला, किंवा दुसरं काय असणार आहे वजा घेतो, 2 वजा वर्गमुळात 39 छेदामध्ये काय असणार आहे 5. अशा प्रकारे मित्रांनो वर्ग समीकरण नाही का आपण पूर्ण वर्ग पद्धतीने जे व्हेरिएबल दिलेलं आहे ते व्हेरिएबलचे आपण रूट्स फाइंड केलेले आहेत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.